येड लागलंय प्रेमाचं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की मंजिरी बैलगाडा शर्यतीत उतरलेली असते। सगळ्या बैलगाडा पुढे गेलेल्या असतात। मंजिरीची एकटीची गाडी ही मागे असते। ती गाडा चालवतच असते तेवढ्या तिच्या गाड्याचं चाक खड्ड्यामध्ये जाऊन रुततं। आता ती शर्यतीत पुढे कसे जाणार याची काळजी तिच्या आईबाबांना जाणवू लागते। पण राया मात्र म्हणतो की अरे हिची गाडी तर त्या खड्ड्यात जाऊन अडकलेली आहे, मुकाबला हा बरोबरीचाच व्हायला हवा म्हणत तो मंजिरीला मदत करायला पुढे धावतो। तो मंजिरीला सांगतो, अगं तू ज्या भाषेत बोलते ती भाषा काय त्या बैलांना समजणार आहे का गं? कासरा मागे अवळ आणि ढील दे आणि हुर्र करून आवाज कर, बघ बैल कशी धावायला सुरुवात करतात। अशी टीप राया मंजिरीला देतो आणि तो मंजिरीला सांगू लागतो की मला माहीत आहे की तू तर ही शर्यत हारणारच आहे, पण कसं आहे ना, शर्यत ही बरोबरीचीच व्हायला हवी म्हणून मी तुला मदत करत आहे असे म्हणतो। आता मंजिरीच्या गाड्याचं जे चाक जमिनीमध्ये रुपलेलं असतं ते बाहेर काढायला सुरुवात करतो। रायाचा हा गुण मात्र सगळ्यांनाच भावतो। मंजिरीची आई म्हणू लागते की हा तर आपल्या मंजिरीला मदत करत आहे। आता रायाने गाडीचं चाक बाहेर काढलेलं असतं तसं मंजिरी सज्ज होते। रायाने जसं सांगितलेलं असतं तसं ती कासरा मागे ओढते आणि बैलांना हुर्र करत आवाज देते। तसे बैलगाडा जोरात धावायला सुरुवात होतो। आता मात्र शर्यत बरोबरीची झालेली असते। हे पाहून काकीचा चेहरा उतरलेला असतो। आता ही मंजिरी शर्यत जिंकते की काय, आता काय करावं असा ती विचार करू लागते। एकच जयघोष सुरू असतो। सगळे गावकरी या शर्यतीचा आनंद घेत असतात। रायाला आता मात्र टेन्शन येतं कारण मंजिरी चांगलीच गाडी ओढायला लागलेली असते। राया मनातच म्हणतो, अरे ही पोरगी तर खूपच हुशार निघाली, हिचा गाडा तर खूपच पुढे जात आहे, तिने तर बैलांना चांगलंच धावायला लावलेलं आहे। तो डिफिकल्टला आवाज देतो, अरे गाडा पुढे पळव, बैलांना आवाज दे, जोर जोरात वरडत असतो परंतु त्याचा काही एक फायदा होत नाही। मंजिरी हळूहळू होत ती अगदीच डिफिकल्टच्या गाडीच्या बरोबरीला येऊन उभी राहते। डिफिकल्ट खूप प्रयत्न करत असतो स्वतःचा गाडा पुढे सरसावण्याचा, पण मंजिरीने जी ट्रिक बनवलेली असते त्यामुळे तिचा गाडा हा पुढे जात असतो। राया जीव ओतून सांगत असतो, डिफिकल्टने काही करून गाडा पुढे न्यायला हवा। मंजिरी हळूहळू पुढे जात आहे हे पाहून आता राया स्वतःच विचार करतो की मलाच या शर्यतीमध्ये उतरायला हवा आहे। मी जो अण्णांना शब्द दिलेला आहे तो मला पूर्णच करायला हवा, पैशासाठी नाही पण मानासाठी मला ही शर्यत जिंकायची आहे। आता राया कसलाही विचार करत नाही आणि त्याच बैलगाड्याच्या शर्यतीच्या मैदानात धावायला लागतो आणि डिफिकल्टच्या गाडीवरती तो चढतो। आता शर्यत ही राया आणि मंजिरी दोघांमध्ये भिडलेली असते। रायाचा बैलगाडा खूप मागे असतो पण राया अगदी तो मंजिरीच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करत असतो। तो मनातच विचार करतो, मला ही शर्यत पैशासाठी जिंकायची नाही, अण्णांना मला जो शब्द दिलेला आहे मला तो शब्द पूर्ण करायचा आहे, त्यांच्या मानासाठी मला काहीही करून ही शर्यत जिंकायलाच हवी। तर मंजिरी मनात विचार करते की आज ही शर्यत मला काहीही करून जिंकायला हवी। आज संध्याकाळी जे गुंड येतील त्यांना पैसे परत करायचे आहे, घरची जबाबदारी मला उभी पेलवायची आहे, त्यामुळे मला काहीही करून ही शर्यत जिंकावीच लागेल असे म्हणत मंजिरी पूर्ण जीवपणाला लावून बैलगाडा ओढत असते। मंजिरीचा गाडा खूप पुढे असतो। आता रायाला टेन्शन आलेलं असतं की आता ही शर्यत आपण हारतो की काय। मंजिरी जीवपणाला लावते आणि शेवटी ही शर्यत अगदी अटीतटीला जाऊन भिडलेली असते। दोघांच्याही गाड्या आमने सामने असतात आणि फायनली मंजिरी ही शर्यत जिंकते। तसे गावकरी खूप जल्लोष करतात पण राया पहिल्यांदा या शर्यतीमध्ये हरलेला आहे हे पाहून मात्र दुसऱ्या क्षणी सर्वजण गप्प बसतात। आता मात्र सगळीकडे शांतता पसरलेली असते। नक्की शर्यत कोण जिंकले? दोन्हीही गाड्या एकत्र समोरासमोर आलेली पण सगळ्यांना माहीत असतं की मंजिरी जिंकलेली आहे। मंजिरी गाडीतून खाली उतरते आणि बैलांचे आभार मानू लागते, तुमच्यामुळे बाबांनो मी ही शर्यती जिंकलेली आहे असे म्हणू लागते। तुमचे लाख लाख आभार। मंजिरीची आई आणि बाबा दोघेजण तिथे येतात आणि मंजिरीचे खूप कौतुक करतात, आम्ही चुकी केली, तुला डावललं, घरातील मोठा मुलगा जसं कर्तव्य पार पाडतो तसंच तू हे कर्तव्य पार पाडलेलं आहे। पण रायाला हे सहन होत नाही, अण्णांना काय तोंड दाखवायचं म्हणून तो सगळ्याच गावकऱ्यांना चिडून म्हणू लागतो की तुम्ही सगळेजण चिटिंग करतायत, ही शर्यत तर मी जिंकलेला आहे। आता तो धक्काबुक्की करायला लागतो, गुंडगिरी करायला लागतो। त्याचे पंटरही म्हणतात की ही शर्यत राया जिंकलेला आहे, राया जबरदस्ती माझंच नाव घोषित करा असे म्हणत असतो। आता मंजिरी मध्ये पडते आणि रायाला म्हणते, तुला पराभवाची भीती वाटते का? त्यावरती राया म्हणतो, मला कसलीही भीती वाटत नाही आणि मी कशालाही घाबरत नाही। त्यावरती मंजिरी म्हणते, मग तुला हे सहनच होत नाही की तू एका मुलीकडून हारलेला आहे, तुला हे सहनच झालेलं नाही आहे। परंतु जेव्हा मी या शर्यतीत उतरले तेव्हा माझा बैलगाडा हा खड्ड्यात रुतलेला होता, माझ्या गाडीचं चाक हे खड्ड्यातून तूच बाहेर काढले, त्यामुळे तुलाच मी विजयी घोषित करते असे म्हणत त्याला हा विजय दान करते। हे मात्र रायाला सहन होत नाही। राया म्हणतो की माझ्या हक्काची गोष्ट मी वरबाडून घेतो परंतु कुणीही मला भीक दिलेली मी ती उपरी म्हणून घेत नाही।
तू लक्षात ठेव, पहिल्यांदा आणि शेवटची ही शर्यत जिंकलेली आहे. करा नाव घोषित असे राया सर्वांना सांगतो आणि सगळेजण मंजिरीचं नाव घोषित करतात. मंजिरी ही शर्यत जिंकलेली असते असे घोषित होतात. सगळेजण आनंद जल्लोष साजरा करू लागतात. राया रागाने तिथून निघून जातो. आता अण्णांना काय उत्तर द्यायचं म्हणून तो डिफिकल्टला चांगलंच मारायला सुरुवात करतो. मी तुला सांगितलं होतं इथं प्रश्न तुझा नाही आहे रे. मी आता अण्णांना काय उत्तर द्यायचं, त्यांना इथे आणण्यापासून थांबवायला पाहिजे म्हणून तो फोनाफोनी करतो. परंतु अण्णा अगोदरच तिथे त्या कार्यक्रमाला हजर झालेले असतात. तर उद्याच्या भागात आपल्याला दिसतं की अण्णा मानाचा फेटा घेण्यासाठी स्टेजवर जातात. तेव्हा त्यांना समजतं की आजची शर्यत ही राया जिंकलेला नसून एक मुलगी जिंकलेली आहे. आता अण्णा सगळ्यांसमोर रायाला तर काही बोलत नाही. मंजिरीला जे देण्यात आलेली ट्रॉफी आणि पैसे असतात ते रायाच्या हस्ते देण्यात येतात. तर राया तिथेच मंजिरीला म्हणतो की ही पहिल्यांदा आणि शेवटची ट्रॉफी तुला मिळालेली आहे. पुढच्या वर्षी तूच मला तुझ्या हाताने ही ट्रॉफी मला देशील. तेव्हा मंजिरी ही म्हणते असेच होऊ दे, मी वाट बघेल. आता अण्णा रायाला काय शिक्षा करेल आणि राया त्याची बाजू कशी सावरेल पाहणे रंजक ठरेल.